पुढे एक ब्रेकिंग बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकात शहरामध्ये दहशत आणि दबदबा गाजवणाऱ्या एका डॉनच्या मिटमिटा येथील बंगल्यावर संभाजीनगर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने धडक छापा टाकलेला आहे। काही केंद्राच्या एजन्सी सुद्धा या छाप्यामध्ये सहभागी होत्या असं कळतंय। या डॉनचा 1 महिना आधीच मृत्यू झालेला आहे। मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। शुक्रवारी पहाटे 4 वाजता सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्री 1 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 21 तास सुरू होती। या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि काही शस्त्र सापडलेली आहेत। पैसे मोजण्यासाठी 5 पेक्षा जास्त मशीन्स बंगल्यामध्ये नेण्यात आल्या होत्या। बाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉन पुढाऱ्याचा 1990च्या दशकामध्ये शहरामध्ये मोठा दबदबा होता। जमिनीचे व्यवहार आणि मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीमध्ये त्याचा प्रभाव असल्याचंही सांगितलं जात होतं। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्यासोबत आहेत। तर विशाल, संभाजीनगरमध्ये खरं तर मोठी कारवाई म्हणावं लागेल। 1990च्या दशकामध्ये या डॉनचा दबदबा होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर हा मोठा छापा टाकण्यात आलेला आहे। पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार यांच्या बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, शस्त्रास्त्र, काडतुसं आणि हे सगळं आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजता ही कारवाई सुरू केली आणि जवळपास 21 ते 22 तास ही कारवाई सुरू होती। या कारवाईमध्ये पोलिसांना विदेशी मद्याच्या काही बॉटल्स आढळून आल्या, सोबतच बंदुकं आणि जवळपास 500वर काडतुसं सुद्धा आढळून आलेली आहे। तितकंच नाही तर 5.5 कोटी रुपये रोख आढळून आल्याचं आपल्याला कळतंय आणि सोबतच मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने सुद्धा सापडले असल्याची पोलिसांची माहिती आहे। नक्की हे सगळं कशासाठी सुरू होतं याबाबत पोलिसांनी अद्याप उलगडा केलेला नाही। मात्र ज्याचं हे घर आहे तो एक संभाजीनगरचा जुना डॉन होता। त्या संपूर्ण शहरात त्याचा दबदबा होता आणि 1 महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येत होत्या। या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा सगळा छापासत्र राबवलेला आहे आणि याबाबत आज दुपारी पोलीस संपूर्ण खुलासा करणार आहे। मात्र निश्चितपणे शहरात ज्याची दहशत होती त्याच्या घरावर पोलिसांनी हा मोठा छापा टाकला असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।